नमस्कार मंडळी, आज आपल्याला आलेले हे गोधडी पाहू शकता। तर हे दुसरं म्हणजे हे फक्त टॉप पासून तुम्हाला कशी बनवायची ते गोधडी दाखवते। पूर्ण ओपन करून घेतलेले म्हणजे त्याने वेगळे टॉपचे होते ना ते। आता मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे, कशी कटिंग करायची ते। लाईट नव्हती त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला। तुम्हाला खूप अंधार वगैरे दिसत असेल व्हिडिओमध्ये, पण लाईट नसल्यामुळे ना तो अंधार दिसतोय तो तुम्हाला। आता पूर्ण खालच्या पॅन्टीचे वगैरे वेगवेगळे भाग केलेले आहेत। आता पूर्ण ओपन करून घ्यायचा, पूर्ण शिलाई वगैरे काढून घ्यायची। पूर्ण मी घडी घालून घेतली आणि पूर्ण ते शिलाई कट करायची, कारण सोपी जाते पूर्ण भाग व्हायला। आता तसा दुसरा टॉप आहे, तो टॉपचा पण भाया गळा वगैरे सर्व कटिंग करते। आणि बटन जे होते ना ते पूर्ण कटिंग करायची, कारण शिलाईमध्ये अजिबात चालत नाहीत बटन। खूप पट्ट्या जातात किंवा सुया जातात। आता साईडचं पण शिलाई कट केलेली अशा प्रकारे सर्व टॉप कट करून घ्यायचे। टॉप म्हणा, पॅन्ट म्हणा, गाऊन म्हणा। ही नाईट पॅन्ट होती, तर नाईट पॅन्टला केस असल्यामुळे तो खालूनच मी कट केलेला आहे, कारण केस अजिबात चालत नाही, कारण जाड येतं, कारण चेन असते ना त्या केसाला नाईट पॅन्टच्या ह्याला, त्यामुळे तो खालचा भाग घेतला। आता पायाखालचा तेवढे शिलाई पूर्ण काढून घ्यायची, कारण जाड पट्टी वगैरे अजिबात चालत नाही, शिलाई येत नाही त्याच्यावरची। आता पूर्ण हा शिलाईचा जो आहे ना तो पूर्ण कट मारून घ्यायचा आणि ओपन कपडा करून घ्यायचा। तर बघा हे नाईट पॅन्ट आहे, नाईट पॅन्ट सुद्धा मी त्याच्यामध्ये घालते, फक्त ती कॉटनची असली पाहिजे। तर गाऊन सुद्धा तर त्याच्या पण भाया वगैरे गळा खालचा येण्यास ते पूर्ण कटिंग केलेलं आहे। आणि जो खालचा राहिलेला होता ना बटन वगैरे काय असतं ना, बहुतेक ह्याला चेन होते त्यामुळे चेनचा खालचा सर्व कट केलेला आहे तो, कारण चेन पण ह्याच्यामध्ये चालत नाही। बघा तो वरचा काढून घेतलेला आहे। आणि पाठीमागच्या अशा चुन्या आलेल्या म्हणजे गुड्या होत्या ते पण कट केलेलं आहे। पूर्ण प्लेन करून घ्यायचं आणि खालची शिलाई पण काढून घ्यायची। आणि थोडं ते काय होतं, खालची शिलाई थोडी जाड काढली ना पूर्ण उसवतो तो कपडा। बघा तर अशा प्रकारे फाडलं ना, शिलाई केली ना म्हणजे फाडलं ना पूर्ण उसवून निघतो। पण हे निघालंच नाही उसवून, जाऊ दे, नाही निघालं तर आपण कात्रीने कट केलेला आहे। आणि हा व्हिडिओ मोठा होईल, कारण ह्याच्यामध्ये शिलाईचे वगैरे पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत, कारण आत्तापर्यंत शिलाईचे व्हिडिओ नव्हते टाकत, पण म्हणलं आता पूर्ण जाऊ दे, मोठा झाला तर चालेल म्हणलं, पण शेवटपर्यंत सगळं आणि छोट्या छोट्या टिप्स दिल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा, आणि तुम्ही पण असा मस्त प्रकारे बिझनेस करू शकता। खूप छान गोधडी होते तशा टाकाऊ कपड्यापासून। आता एकावर एक घेऊन आहे ना मी पूर्ण तो कट केला। आता काय गाऊनचे कपडे असे असतात ना, उसवले तर उसवतात, पण हे उसवतच नव्हतं अजिबात, ते कात्रीनेच कट करावं लागत होतं। तर मी कटिंगचा काय व्हिडिओ टाकते, कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे की मी कशा प्रकारे कटिंग कपडे वगैरे, त्यामुळे फिनिशिंग एक नंबर येते, त्यामुळे कटिंग महत्त्वाची आहे खूप। जो शिलाई केलेला असतो ना तो भाग वेगळा काढायचा असतो, शिलाई अजिबात चालत नाही। आता ही प्लाझो पॅन्ट आहे। आता ही प्लाझो पॅन्टची पूर्ण कंबरपट्टी काढून घेतलेली आहे। बघा अशा एकावर एक ठेवून आहे ना, परत 4 पट्टी करून मी तो कट केलेला, त्यामुळे कट करायला सोपं आहे। आता ही पण नाईट पॅन्टच आहे, पाहू शकता बघा नाईट पॅन्ट। त्याचा मी केशाचा खालचा आहे ना ते पूर्ण कट केलेला आहे, कारण त्याला चेन असते, चेन अजिबात चालत नाही, त्यामुळे वरचा भाग केलेला आहे कट। परत घडी घालायची आणि परत ते जॉईन कमी केलेलं असतं ते शिलाई थोडी कट करायची। आता हा बघा किती उसवतं आहे पटकन। बघा आता असं उसवलं ना काय वाटत नाही, पटकन उसवून जातं, पण ते दुसरे 2-3 गाऊन होते आणि ते उसवतच नव्हते, काही कात्रीनेच कट करावं लागत होते, कारण ते साईडने जी पायपिन मारलेली होती आणि त्याला मारलेली होती। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण तुम्हाला प्रश्न काही पडणार नाही। जरी पडले असेल प्रश्न तर मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन। आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहेत तेवढे मात्र कमेंटमध्ये सांगा, कारण मला पण कळेल की किती लांबूनपर्यंत माझ्या ताई त्या व्हिडिओ बघतात माझे। नक्की कमेंटमधून सांगा की ताई मी ह्या गावातून बघते, किंवा ह्या तालुक्यातून बघते, किंवा ह्या जिल्ह्यातून बघते। बघा आता ह्याच्यावरती ना ती बटणं होती ते पूर्ण कट केलेलं आहे। आता हा पण प्लाझो पॅन्ट आहे, ते पण कमरेच्या वरची पट्टी केली, इलास्टिक होते ना ते पूर्ण मी काढून घेतलेली आहे। आणि परत एकावर एक ठेवून पूर्ण शिलाई काढून घ्यायची ती। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप म्हणजे गोधडी खूप मस्त होणार आहे। आज पूर्ण कटिंगचाच व्हिडिओ येईल, कारण कटिंगचा खूप मोठा व्हिडिओ होईल, कारण ह्याच्या मला 3 गोधडे शिवायचे नाही, ह्याच्यापासून मला 4 शिवायचे आहेत ह्या गोधड्या। बघा तुमच्याकडे पण अशा प्रकारे कपडे वगैरे असतील ना तर न कोणाला देता किंवा न टाकून देता
अशा मस्त बरं काय काय कचऱ्याच्या गाडीमध्ये खूप असे कपडे टाकून देतात. ते कसा वापर होतो ते आपल्याला पण माहिती नसतं. त्यामुळे कचऱ्याच्या गाडीमध्ये न टाकून देता कपडे तुम्ही अशा मस्त प्रकारे गोधडी शिवू शकता. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही ह्याच्यामध्ये असे कपडे घालून गोधडी शिवलेले. हे काय काय तुम्हाला जर साड्याची वगैरे नसेल आवडत ना, तर मी पुढे गालीचं म्हणजे असं गालीच्यासारखं बेडशीट आहे, तर तसं लावून शिवलं तरी तुम्हाला काही म्हणजे वाटणार सुद्धा नाही की ही गोधडी आहे म्हणून. आता हे ओढण्या होत्या, त्या ओढण्याला अजिबात मणी वगैरे चालत नाही. ते पहिलं मी कट करते. ह्याला मणी होते, ते मणी चालत नाही त्यामुळे कट केलेले आहेत. बघा हे पण तसे दुसरे त्याला पण मणी आहेत का मी बघते. होते थोडे काय काय ते पण कट केले आहेत. काय काय झालर होते ते पण कट केलेले आहे. आता ह्याला पण खाली गोंडे होते. आता असा पूर्ण कटिंगचा व्हिडिओ झालेला आहे. थोडा मोठा झालेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आता हा टॉप होता शेवटचा राहिलेला. कारण खूप मेहनतीने मी तुम्हाला शिलाईचे वगैरे व्हिडिओ दाखवते, गोधड्या वगैरे शिव, कारण जेणेकरून तुम्हालाही फायदा झाला पाहिजे काहीतरी माझे व्हिडिओ बघून. आता हे मणी होते, काय का टिकले होते काय माहिती, तेवढा भाग मी कट करत आहे. आता हे परकर होते, नवीनच होते, तरी पण ताईंनी दिलेले होते ते. आता वरचं आहे ना ते कंबर पट्टी असेल ती पूर्ण कट करून घेतलेले आहे. आणि खालचे झालर आहे. पहिला बघते कुठून वगैरे फाटतोय का वगैरे. फाटला उघडून उसवला, दुसरी पण साईड उसवली, पटकन उसून झालं. आता हा परकर होता ते वेगळाच होता, कारण त्याला डबल झालर होते. मी पहिल्यांदाच असा परकर बघितला होता, त्याला डबल झालर असणारे. पण पहिले ह्याची कंबरपट्टी पण काढून घेतली आणि कालची झालर होती ना डबल झालर, ते कट केलं मला काल. डबल झालर नाहीच आलं मग त्याच्यामध्ये. आणि हे फरशीवर टाकत असताना साडी असे म्हणजे असे फरशीला चिरकतच नव्हते, पुढं पुढं सरकत होते. आणि मधनं फरशी जॉईन केलेलं आहे आणि ती मारून घ्यायची मधनं. आणि 1.5 माप आहे ना तेवढं साईड काढून घेतलं आणि थोडी 4 इंच साडी त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा घे आणि त्याच्यावरती परत दगडं ठेवलेले, तर वजन काहीतरी ठेवायचं. बघा अशा पूर्ण प्लेन करून घ्यायची. बघा कुठं चून वगैरे अजिबात, कुठं गुढी वगैरे अजिबात आली नाही पाहिजे. त्याच्यावरती थोडं थोडं पाणी शिंपणार आहे, जेणेकरून दुसरे ज्यावेळेस कपडे हातावर चालणार त्यामुळे त्याच्यामध्ये गोळा होणार नाही. बघा तर अशा प्रकारे पूर्ण पाणी शिंपडून घ्यायचं. बघा आता फरशीला कशी चिटकून बसते ती साडी. बघा तुम्हाला गुढी वगैरे चून अजिबात दिसते का? बघा किती प्लेन दिसते ती साडी. आता ह्याच्यावरती पहिलं मोठं बेडशीट हातरून घेते, जेणेकरून तो दुसरे कपडे वगैरे हातरनं अजिबात गोळा वगैरे होणार नाही. आता अशा प्रकारे पहिलं मोठं बेडशीट हातरून घेतलेलं आहे. त्यांचे खूप मोठे मोठे असे बेडशीट. आणि ह्याला शिलाई मधनं होते ना त्यामुळं ते कोणीकडे ओढल कोणीकडे चुन्या अशा येतच होत्या त्याला. किती जरी प्रयत्न केला तर त्याला गोड्या दिसत होत्या, चुन्या दिसत होत्या. परत मला नंतर वाटलं की कट करून टाकलं असतं तर बरं झालं असतं, पण तसं काही शिवताना काही प्रॉब्लेम नाही आला. चुन्या वगैरे काही गुड्या वगैरे आले नाही ते त्याच्यामध्ये. खूप छान आलं फिनिशिंग वगैरे, 1 नंबर आलं. आता पूर्ण बेडशीट वगैरे सर्व हातरून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं. आता जे साईडचं बेडशीट राहिलेलं ते पण मी कट केलेलं आहे. आता त्याच्यावरती गाऊन हातरून घे, कारण हे बेडशीट असतानाच खूप जाड होतं. ह्याच्यावरती मी फक्त एकच थर हातरणार आहे गाऊनचा. पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण हे कट करून घेतलेले आहेत गाऊन. अशा प्रकारे एक एक करून हातरून घ्यायचं, कारण जाड बेडशीट होतं ना त्यामुळं अजून बारीक छोटे छोटे कपडे टाकले असते ना, कारण छोटे कपडे टाकल्यानं गोधडी खूप जाड होते म्हणून मी जास्त छोट्या कपड्यांचा वापर नाही केलेला ह्याच्यामध्ये. पहिलं बघितलं ते उशाचा कवर तिथं होतं की ॲडजस्ट, पण नाही झाला तो ॲडजस्ट. मग परत दुसरा गाऊन तिथं हातरलेले आहेत. हे पूर्ण प्लेन करून घेतलं तरी हे कसं शिलाई होते ना त्यामुळे थोडा गोळा झाल्यासारखं होत होतं जेवढं. पण गोधडी एक मस्त आली, कारण अजिबात शिलाई वगैरे काही झालेली नाही. म्हणजे असे गोळा मला वाटत होतं काय त्या शिवताना वगैरे प्रॉब्लेम होईल, कारण कट करून टाकायचं होतं, कारण शिलाई मी काढलीच नव्हती. म्हणलं जाऊ दे एवढं काय वाटणार नाही, पण तसं वाटलं. हातरताना वाटलं की शिलाई काढून टाकलं असतं तर बरं झालं असतं, पण काय शिवताना काही प्रॉब्लेम नाही आला. गोड्या वगैरे चुन्या अजिबात आले नाहीत. आता अशा करून एक एक करून गाऊन हातरते. आता त्या साईडला मी ड्रेस हातरते. हे टॉपचं कापड आहे बघा. हे अशा प्रकारे पूर्ण कटिंग केल्यामुळे आणि गोधडीमध्ये शिवायला पण खूप इझीच येतं. आता हे सलवार पॅन्टचं कापड आहे ते पण तिथं भरून टाकलेलं आहे आणि त्याच्यावरून आता बेडशीट हातरत आहे. खूप मोठे मोठे त्यांचे बेडशीट होते ताईंचे, डबल बेडचे सर्व बेडशीट होत. मग अशा प्रकारे पूर्ण वरून बेडशीट, त्याच्यावरती पण जड विटा वगैरे ठेवायच्या त्याच्यावरती. आणि ते काय होतं मग त्याच्यावेळेस आपण इकडं ओढलं ना तिकडं ओढत नाही असं, नाहीतर काय होतं ह्या साईडला आपण व्यवस्थित ठेवायला गेलं ना त्या साईडने बेडशीट लगेच ओढून वरती येत. आता साईडने कट करून घेते बेडशीट.
म्हणजे कट करायला लागली ते, पण म्हणलं जाऊ दे तर साडी टाकून घ्यावी वरून आणि नंतरच मग कट करता येईल सर्वच. आता वरून साडी टाकत आहे आणि मधनं जॉईन केलेले आणि बरोबर 1.5 मापाचं कटिंग केलेलं आहे साडीचं. थोडं 4-5 इंच जास्त ठेवायचं आहे एक्स्ट्रा मार्जिंगसाठी, कटिंगसाठी जाते. वरती खालती चौबाजूने एक्स्ट्रा मार्जिंगसाठी ठेवायचे, त्यामुळं कटिंग केलेलं असताना ते माझ्या बरोबर 1.5 साडीची होऊन जाते गोधडी. एवढी मात्र काळजी घ्यायची. आता मुलगा आलेला आहे कॉलेजमधून, आता मदत करतो आहे तो पण. आणि मी सकाळी गोधडी भरते. मग आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं. आता मी राहिलेलं बेडशीट होतं ना ते कट करते. आता राहिलेलं होतं ना बेडशीट ते मी कट करत आहे. बघा अशा प्रकारे कट केलेले आहे. असं पूर्ण खालचं वरचं माप धरून पूर्ण कटिंग करून घ्यायचं. बरोबर मापातच कटिंग करायचं, एक्स्ट्रा वगैरे काही शिल्लक ठेवायचं नाही. साडीच्या मापातच बरोबर कटिंग करून घ्यायचं. आता सुई दोरीने आता मी टाके टाकत आहे. तर सुई घेतली आणि जाड गोधडीचा धागा घेतलेला आहे. आता जसं प्लेन करायचं आणि तसेच टाके टाकायचे. टाके टाकताना मात्र काळजी घ्यायची, खाली सुई फरशीला टेकली पाहिजे आणि मगच वरती घ्यायची. असं पूर्ण सारायचं. पाहू शकता ह्याच प्रकार पूर्ण सारत यायचं. बघा अशा पूर्ण सारत आले ना गोधडी 1 नंबर होते. प्लेन वगैरे मस्त होऊन जात. पाहू शकता बघा 2-2 इंचावरती मी 1-1, 2-2 इंचावरती मी टाके टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आता पूर्ण टाके टाकून घेतलेत खाली वरती. फक्त 1-1च टाका टाकले. तुम्हाला आडवे म्हणलं तर आडवे पण टाके टाकू शकता. पाहू शकता बघा अशा प्रकारे माझी गोधडी ही टाके टाकून झालेले आहे. तुमच्याकडे छोटे कपडे आतमध्ये वापरले असेल तर तुम्ही जवळजवळ टाके टाकू शकता. पाहू शकता बघा अशा प्रकारे. आता अशा प्रकारे मी घडी घालत आहे. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा शिलाईचा वगैरे गोट वगैरे कसं मारते ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आता इकडून अर्धी फोल्ड घेतली, तिकडून अर्धी फोल्ड घेतली. अशा प्रकारे घडी घालायची आणि नंतर मशीनवर ठेवायची. मी दुसऱ्या दिवशी घेत आहे मशीनवरती शिवायला. बघा अशा प्रकारे मशीनवरती ठेवलेले आहे आणि आता मी दुसऱ्या दिवशी घेते शिवायला. अशा प्रकारे उलगडून घ्यायची पहिली घडी. अशा प्रकारे पूर्ण उलगडून घ्यायची. अजिबात हे नाही, खुल्ली खुल्ली करून घ्यायची अशी गोधडी. अशा प्रकारे 4 इंच साईडला ठेवलेले आणि टिपा मारून घेत आहे. बघा पाहू शकता. आणि तुम्ही माझे टिपा मारताना बघा मी कशी वगैरे घेते ते अजिबात चोन वगैरे येत नाही, काही नाही. फक्त प्लेन करून घ्यायचं वरती. बघा अशा प्रकारे 2-2 इंचावरती मी हे टिपा मारत आहे. बघा अशा प्रकारे टिपा मारत. भरपूर ताईची कमेंट असते की टिपा मारताना माझे गोळा होतात. बघा मी ह्याच्यामध्ये छोट्या कपड्यांचा वापर केला तरी अजिबात काही गोळा होत आहे. कारण खाली येणं जे बेडशीट होतं ते पूर्ण जड असं कॉटनचं टाकून घ्यायचं. त्यामुळे अजिबात फिनिशिंग वगैरे 1 नंबर येते. अजिबात गोळा वगैरे काही होत नाही. फक्त तेवढे काळजी घेते. खालून वरून टाकताना मात्र मोठे मोठे टाकायचे आणि आतमध्ये जे छोटे कपडे असतात ते पूर्ण पॅक करून घ्यायचं. तेवढं मात्र काळजी घेतल्याने काही प्रॉब्लेम येत नाही. बघा आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेत आहे. बघा आता कशा टिपा एक मस्त मारलेले आहे. बघा आता एक जसं शिलाई करत आलं तसं एक धागा काढायचा तो गोधडीचा. बघा किती फिनिशिंग वगैरे एकच नंबर आपल्या गोधडीमध्ये. कुठं काही दिसतंय का? बघा मी अशा छोट्या छोट्या कपड्यापासून गोधडी शिवलाई करते. जर तुम्हाला शिवायला टाकायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. खाली कमेंटमध्ये सांगा. पण तुम्हाला एवढं मात्र करावं लागेल की घरी येऊन तुम्हाला द्यावं लागेल, घेऊन जावं लागेल. आणि माझ्या एकदम स्वस्तात मस्त अशा गोधड्या आहेत. मी काही एक्स्ट्रा चार्ज वगैरे काही घेत नाही. जास्त माझी शिलाई नाही आहे. मग काय हरकत आहे तुमच्या घरामध्ये अशा जुन्या कपड्यांपासून तुम्ही गोधडी शिवत असेल कोणाला न देता. आता काय नवीन कपडे असेल तरच कोणाला देऊ शकता. लय जास्त वापरलेले असले कपडे तुम्ही देऊ शकत नाही कोणाला. आता त्या साईडला फोल्ड केलेलं आहे ना, रिकामा भाग इकडे घेतलेला. बघा किती फिनिशिंग वगैरे 1 नंबर आलेले आहे. खालून फक्त बघायचं कापड वगैरे अडकते, कारण कधी कधी साडी अडकत राहते किंवा कधी कधी कमी होत जाते. म्हणून तेवढं बघून घ्यायचं. तेवढी मात्र काळजी घ्यायची.
नंतर वरचा त्या साईडने वरचा पण धागा काढून घेते. जसं शिलाई करता येईल तसेच धागे काढायचे. परत आपल्याला दुसऱ्या गोदरीला यूज होतो तो धागा, तो काय वाया वगैरे जात नाही. बघा आज तुम्हाला पूर्ण शिलाईचा व्हिडिओ दाखवला आहे. कटिंगपासून गोदरी भरण्यापासून, टिपा मारण्यापासून, आता गोट मारण्यापासून ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते. अगदी गोदरीची घडी कशी घालते तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. गोदरीची मशीनवरती कशी घडी खोलली जाते ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आहे. फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, अजिबात स्किप वगैरे काही करू नका. आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. अगदी सोपे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जरी तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असता तर तुम्ही नक्कीच मला कमेंटद्वारे म्हणलं की व्हिडिओ मोठा होईल, म्हटलं तर जाऊ दे, मोठा झाला तर झाला म्हटले. पण एकदा सर्व पूर्ण शिलाईचे वगैरे व्हिडिओ दाखवता येईल. म्हणजे काय लेडी खूप कमेंट होते की लेडीच्या ताई आमची गोदरीला चुन्या येतात, खाली गोळा होते, म्हणजे खालचा जो असताना तो गोळा होतो. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की माझी गोळा कुठं झाली. आणि भरण्याची पण तुम्हाला पद्धत तुम्हाला दाखवली असेल की खाली कॉटनचं पहिलं बेडशीट टाका, त्याच्यामधले जे काही तुमचे मधले आहेत म्हणजे छोटे छोटे कपडे ते टाकू शकता आणि त्याच्यावरून परत बेडशीट टाकायचे. आणि नंतर जो साडी तुम्हाला लावायची ते साडी टिप मारून मग वरून तुम्ही टाकू शकता. अजिबात कपडे घसरत नाही, कुठं गोळा होत नाही. सुरुवातीला 2-3 गोदरामध्ये येईल प्रॉब्लेम. बघा आता खालची बाजू दिसते, पाहू शकता खालची बाजू कशी आहे बघा. तुम्हाला काय दिसते की त्याच्यामध्ये गोळा झालेली वगैरे. नंतर ती खालची बाजू आहे बघा, फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही. आता पूर्ण टिपा मारून झालेले आहेत. उभे आडवे तुम्हाला उभेच दाखवले, आडवे काय जास्त दाखवले नाहीत कारण व्हिडिओ खूप मोठा होता. तर पाहू शकता बघा अशा प्रकारे कसे पाठीमागची एक उलटी साईज आहे, 600 साईजला तर बघा किती फिनिशिंग वगैरे एकच नंबर आहे. कट केलेला आहे साईडनं, जो एक्स्ट्रा भाग होता मार्जिन ते काढून घेतलेला आहे. पाहू शकता बघा फिनिशिंग वगैरे किती एक नंबर आहे. कुठे चून आहे का काय आहे का काहीच प्रॉब्लेम दिसत नाही. बघा किती मस्त आहेत. कधी स्टेप म्हणजे अशा सर्व टिप आले आहेत. आता तुम्हाला गोट मारताना दाखवते व्हिडिओ हा. मग त्याच्यावरती मी निळा होईल मॅचिंग म्हणून तो निळा घेतलेला आहे. कारण जी उलट्या साईजच्या साडीची होती ना त्याच्यामध्ये निळी फुलं होती, म्हटलं जाऊ त्याला मॅचिंग होईल म्हणून असं. आणि हे साडीचाच कपडा आहे, एक्स्ट्रा वगैरे कापड नाही त्याच्यामध्ये. बघा आता हा पूर्ण प्लेन करून घ्यायचा. गोटला मात्र काळजी घ्यायची, आम्ही गोटला खात्रीने कधी कपडा कट करत नाही, डायरेक्ट ओढून फाडते. त्यामुळे एकदम स्टेप म्हणजे असं गोट येतं, फिनिशिंग वगैरे एकच नंबर येते, अजिबात चून येत नाही काही नाही. बघा पाहू शकता तर मी साडीचं गोट मारते बघा किनारीला, तर तुम्हाला जॉईन दिसतंच का नाही, जॉईन केलेलं आहे. बघा पूर्ण प्लेन करून घ्यायचं गोदरी, जशी गोदरी पुढे चालते तसे प्लेन करून घ्यायचं गोट. पाहू शकता अशा प्रकारे तिथे दुमडून घेते कारण शेवटचं आहे हे गोट, पूर्ण गोदरीला मारून झालेला आहे. कारण व्हिडिओ खूप मोठा होता म्हणलं एवढं पूर्ण नको दाखवायला. बघा आता अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं तो पण. बघा 1.5 इंचच आतमध्ये घालायचं, जास्त घालायचा नाही. बघा किती. आणि मी जास्त काही मोठा गोट मारत नाही, यातलं 1 इंच किंवा 1.5 इंच होत असेल किंवा 1.5 इंच. गोदरी जर जाड असेल तर 1.5 म्हणजे 1 इंच कशी जाते. बघा आता त्या फुलालाच मॅचिंग असं मी गोट मारलेला आहे. बघा आता जो एक्स्ट्रा आलेला असेल तर मला वाटलं एक्स्ट्रा, तर तिथे थोडीशी अशी फोल्ड करायची आणि चून करून घ्यायची. कधी कधी जॉईन केलेलं असतं ना त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा किती फिनिशिंग वगैरे एक नंबर आले की नाही. मात्र थोडं आहे ना पाठीमागं ताणून घ्यायचं गोदरी, अशी टिप मारेल त्यावेळेस. बघा पाहू शकता फिनिशिंग कशी एक नंबर आहे की नाही. बघा किती मस्त. आणि मी डबल टिपा मारते, सिंगल माझ्या गोटला कधीही टिप नसते. कारण आपण कडला टिप मारते, थोडा कुठं काही गॅप राहतो, त्यामुळे मी सगळं पूर्ण डबल टिपा मारते. पूर्ण असे कोणी वगैरे पूर्ण बंद करून घेते. बघा अशा. आता ह्याच्यानं परत मी डबल टिपा मारते म्हणजे तुम्हाला समजेल. बघा आता तिथं शिलाई थोडी सुटलेली होती, मग पाहू शकता तिथं थोडी शिलाई सुटलेली होती म्हणून मग ते डबल. कारण डबल टिप मारली ना कुठे शिलाई सुटलेली असेल, कुठं राहिलं असेल, त्यामुळं पूर्ण प्लेन होऊन जातं. बघा पाहू शकता अशा प्रकारे मी डबल टिपा मारते. आणि जर टिपा मारताना मात्र गोदरी तरी पण ते ओढून धरावं लागते, म्हणजे अशा प्रत्येक वेळेस टिप मारताना असे फिरवावं लागते ती गोदरी. बघा पाहू शकता किती गोदरी माझी मस्त झाली. कमेंटद्वारे सांगा कशी माझी गोदरी झाली. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.
किती मस्त झालेले आहेत. आणि कोणी पण बंद करून घ्यायचे बघा, असे कोणी बंद करून घेते जेणेकरून निघणे. कशी गोदडी झाली नक्की कमेंटद्वारे सांगा. 1.25 साईज आहे, उलटी साईज दाखवते. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.